तर अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन 3 बालकांचा मृत्यू झाला होता। दरम्यान या रुग्णालयाची काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पाहणी केली आहे। पहिली घटना घडली त्यावेळेस सुद्धा त्याच कंपनीचं ते व्हेंटिलेटर होतं। काय सीलर आणि आताही घटनेमध्ये तोच व्हेंटिलेटरचा स्फोट झालेला आहे। उत्कृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर पुरवले जात आहेत आणि पोरांच्या गरिबांच्या आरोग्याचा खेळ मानला जातोय। हे आता या घटनेतून सिद्ध झालेलं आहे। हे कुठले आणलेत, कोणी खरेदी केलेत? या व्हेंटिलेटर खरेदीसाठी जी यंत्रणा जबाबदार आहे ती सुद्धा या पोरांच्या जीव घेण्यामध्ये त्यांचा सुद्धा तेवढाच जबाबदारी आहे की व्हेंटिलेटरची स्थिती खराब आहे, या संबंधाने त्याचं ऑडिट करून घ्या। याची 5 पत्र पालिका आयुक्तांनी दिली आहेत। त्याच्यावर स्मरणपत्र MS चा चार्ज घेणारे CS असणारे राऊत यांनी बांधकाम विभागाला दिलं आणि बांधकाम विभागाला सांगितलं की दुर्घटना घडल्यास तुम्ही जबाबदार असाल। याचा स्पष्ट अर्थ हा आहे की दुर्घटना घडू शकते हे CS ना कल्पना होती। याचा पहिला अर्थ हा आहे की दुर्घटना घडू शकते हे CS ना माहीत होतं आणि दुसरा अर्थ हा आहे की जर दुर्घटना घडू शकते हे तुम्हाला माहीत होतं तर मग अशा ठिकाणी तुम्ही बाळं का ठेवली?